भाविक गोवळ अंगी विश्वासाचे बळ तेने स्थिरावली बुद्धी निश्चळ झाली हरीचे पदी कवी झाला नाही ओढावारा चित्ती चैतन्याचा थारा तेने स्थिरावली बुद्धी निश्चळ झाली हरीचे पदी निळा म्हणे हरीच्या संगे निळा म्हणे हरीच्या संगे करीती क्रीडा नाना रंगे तेने स्थिरावली बुद्धी निश्चळ झाली हरीचे पदी विठ्ठला देवादिदेवा जगत्रय जीवा परियसी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा पांडुरंगा करो प्रथम म्हणून दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका म्हणून भाविक गोवळ अंगी विश्वासाचे बळ तेने स्थिरावली बुद्धी निश्चळ झाली हरीचे पदी अखिल कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणावरुणालय भगवान पंढरीश परमात्मा मुक्त कैवल्य तेजो निधी अनाथाचे माय साधकाचे मायबाप विश्व माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबा राय भगवान श्री तुकोबा राय ग्रामदैवत भगवान श्री मारुती राय भगवान श्री रामचंद्र यांच्या सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत श्री निळोबा महाराज यांचा हा 4 कडव्याचा काला या प्रकरणातील अभंग मी तुमच्या समोर गाऊन दाखवलाय विठ्ठला निळोबा राहायचं नेमकं या गवळणीतलं काय म्हणणं आहे आपल्याला राहिलेल्या तासाभरामध्ये पाहायचं. तत्पूर्वी थोडासा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य या नियमाला अनुसरून हा चालू असलेला भव्य आणि दिव्य नामयज्ञ ज्ञानयज्ञ सोहळा या रामनवमीच्या विशेष अशा पर्व काळावरती खऱ्या अर्थानं या इंद्रप्रस्थ नगर कॉलनी या कॉलनीने खऱ्या अर्थानं परमार्थी घातलेला हा अट्टहास आणि या कीर्तनाला ही शृंगारित करणारी ही सर्व महाराज मंडळी आदरणीय मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये ज्यांनी सुरुवातीला चाल गायले हरिभक्त परायण संगीत विशारद संगीत अलंकार काकासाहेब महाराज त्यांना ज्यांनी साथ केली आदरणीय अनिल महाराज वने खऱ्या अर्थानं महाराजांना मनापासून वंदन आहे. आदरणीय मृदंगावरती आमचे परम आदरणीय परम मित्र आमचे सोनवणे महाराज आमची त्यांची भेट त्या रांजण काय सावता महाराज मंदिराच्या तिथं काल्याच्या प्रसंगाला चाल आणि आदरणीय हरिभक्त परायण भागवत महाराज गोराडे महाराजांची वारकरी शिक्षण संस्था आहे. महाराजांना वंदन आहे. आदरणीय या माईकवरचे सोनवणे महाराज सोनवणे महाराज आहेत. आदरणीय आपले
मुंडे महाराज आहेत, आदरणीय सुनील महाराज तो सुनील महाराज आहेत. आता सगळ्यांची नावं काय मला माहिती नाही, पण तुकोबाराय म्हणले ज्याचं नावच माहिती नाही त्याचं नाव तरी कसं घ्या. तुकाराम महाराजाचं एक प्रमाण आहे, हाका मारी ज्याच्या नावे बाबा, आणि ज्याचे नावच नाही ठावे त्याच्याबद्दल काय बोलावं. पण सगळ्यांबद्दल अगदी आदर आहे, प्रेम आहे, भावना आहे. सगळ्यांच्या विषयी आदर भावना व्यक्त करतो. या सप्ताहासाठी खऱ्या अर्थानं तनानं मनानं धनानं कायनं वाचन सेवा करणारी सर्व मंडळी, या प्रभू रामचंद्राच्या मंदिराचे अध्यक्ष आमचे राजेश जी सूर्यवंशी आणि सप्ताह कमिटीचे अध्यक्ष आदरणीय हरिभक्तपरायण संजय महाराज, कुलकर्णी बाप्पा, कोषाध्यक्ष आदरणीय रमेशजी खोशे, या मंदिराचे जे सचिव आहेत भरतजी जायभाय आणि DM शिंदे आणि फंदाडे मामा, खऱ्या अर्थाने त्यांनाही मनापासून वंदन आहे. आदरणीय देवीदास जाधव पेंढारे त्यांनाही देवीदासजी या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही मनापासून वंदन आहे. सर्वही महाराज मंडळी युट्यूब चॅनल या ठिकाणी उपस्थित आहे. श्री विठू माऊली हे युट्यूब चॅनल आहे, त्याला काय म्हणतात, सबस्क्राईब करा, ते बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका, आणि पुन्हा हे पण करा, काय लाईक पण करा, आणि त्यांना सहकार्य करा, हे का नाही, एकमेका सहाय्य करू आणि अवघे मिळून पचका करू. फक्त असं काही नका करू. विठाला आज माझ्या बरोबर या ठिकाणी यांची विशेष उपस्थिती आदरणीय वंदनीय आमचे आनंद महाराज खंडागळे, खऱ्या अर्थानं त्यांनाही मनापासून वंदन आहे. आदरणीय हरिभक्तपरायण आमचे टेलर या ठिकाणी उपस्थित आहेत. गिरिराज सोसायटी हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी आमची मागच्या आठवड्यामध्ये शिव महापुराण कथा झाली आणि त्या माध्यमातून महाराजांचं या ठिकाणी येणं आहे, म्हणून त्यांनाही मनापासून वंदन आहे. तुम्ही सर्व भक्तिमती माता, सर्व पुरुष वर्ग, साऊंड सिस्टीम एक नंबर आहे, साऊंडवाल्याकरता टाळ्या वाजवायचा, त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद आहे. गोड ज्यांना साऊंड लावला की ज्यांच्या साऊंडनं आम्हा सर्व वारकऱ्यांना सहज भजन म्हणता येतं, अशी असणारी विशाल मंडप, विशाल साऊंड सर्व्हिस, त्या साऊंड सर्व्हिसला सुद्धा मनापासून वंदन आहे. आणि राहिलेल्या वेळामध्ये नेमकं निळोबा राहायचं काय म्हणणं आहे याचा विचार बघू. विठाला कांबळे बाबा सुद्धा खऱ्या अर्थानं बाबांचं या सप्ताहाकरता विशेष योगदान अशा प्रकारचं आहे. आमच्या बाबांच्या ज्या पत्नी आहेत आदरणीय सौभाग्यवती सुनीताताई, यांचं सुद्धा भागवत या ठिकाणी होत आहे, म्हणून सुनीताताईला सुद्धा वंदन आहे. त्यांना सुद्धा पुढील वाटचालीकरता खूप खूप शुभेच्छा. आणि आदरणीय कांबळे महाराजही उपस्थित आहेत. कांबळे महाराजांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो. आणि आज खऱ्या अर्थानं काला आहे. काला म्हणजे काय, तर काला म्हणजे प्रसाद, आणि प्रसाद म्हणजे काय, तर प्रसाद म्हणजे सुख, प्रसाद म्हणजे आनंद, आणि प्रसाद म्हणजे समाधान. विठाला प्रसाद आपल्या जीवनामध्ये काय करतो असं जर विचार होतो, प्रसाद आपल्या जीवनामध्ये आनंद, समाधान, सुख, शांती आपल्या जीवनामध्ये प्रदान करत असतो. आणि त्यालाच आपला वारकरी संप्रदायानं नाव दिलं काला. काला म्हणजे काय, तर काला म्हणजे एकत्रीकरण. काला म्हणजे भिन्न झालेली जी माणसं आहेत, ते भिन्न झालेली माणसं एका जागेवर येणं, आपल्या भाषेमध्ये त्याला सुद्धा कालाच म्हणूयात आपण. जीव ब्रह्म ऐक्य काला, याला जीवाशिवाचा काला असं म्हणतो. दही भाताचा खिचडी काला, दही आणि लाही याचा सुद्धा काला. पण हा काला ऐका, भारतात व्हायला पाहिजे, मला वाटतं याच्यात नवल नाही बाबा, वने बाबा. हा काला एखाद्या राज्यात व्हायला पाहिजे, गुरुजी याच्यातही नवल नाही. हा काला एखाद्या मोठ्या जिल्ह्यात व्हायला पाहिजे, याच्यात नवल नाही. तालुक्यात व्हायला पाहिजे, याच्यात नवल नाही. एखाद्या खेड्या गावात व्हायला पाहिजे, याच्यातही नवल नाही. एखाद्या वाडीत, याच्यातही नवल नाही. गल्लीत बोला ना, याच्यात सुद्धा नवल नाही. प्रत्येकाच्या घरात व्हायला पाहिजे, बोला ना, याच्यात सुद्धा नवल नाही. हो गुरुजी, हा, पण काला दोघी जणीत व्हायला पाहिजे, याच्यात नवल आहे. तुमच्या लक्षात आलं तर बरं होईल, आहे का नाही. दोघी जणीत म्हणजे कोणात गुरुजी, एक सासू मध्ये आणि सुना मध्ये, या दोघी जर काला झाला ना तर घराचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला दोन व्यक्तिमत्व असे आहेत, एक आहे सासून दुसरे आहे
सून या दोन व्यक्तिमत्वाचं अंतःकरण जर एकत्रित जर झालं तर 100% घरामध्ये आनंद निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हा जो काला आहे या दोघीमध्ये म्हणजे त्या घरातल्या हृदयामध्ये काला झाल्यासारखं आहे. विठाला घरातली जी स्त्री आहे ही घरातली स्त्री बाबा त्या घराचं त्या कुटुंबाचं हृदय असतं. घरातली इज्जत कोणाच्या हातात आहे? गुरुजी नाही, आपण एवढे मोकळ्या मनाने बोंबलत फिरतो. खरं सांगायचं छातीवर हात ठेवून कोणाच्या जीवावर? बोला 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 सोनाली बाबा, स्त्रीच्या जीवावर हिंडतो. म्हणून एका यशस्वी पुरुषाच्या पाठीमाग कुणाचा हात आहे? बोला ना, स्त्रीचा हात आहे. पण कलियुग आलं, वातावरण जरा पलटून गेलं. आता स्त्री यशस्वी पुरुषाच्या हातातच हात देते. हा भाग वेगळा आहे का नाही? पण खऱ्या अर्थानं स्त्री या घराचा कणा आहे आणि या स्त्रीचं अंतःकरण एकत्रित आलं की मला वाटतं त्या घरामध्ये आनंद येत असतो. त्याचं नाव काल आहे. विठाला अशा या काल्याचं आजचं प्रसादाचं हे कीर्तन आणि या संबंधानं आज निळोबरायचे अलौकिक अशा प्रकारचे शब्द मी तुमच्या समोर उपस्थित केले. निळोबरायचं या अभंगातलं सुरुवातीचं जे म्हणणं निळोबराय म्हणले, भाविक गोवळ अंगी विश्वासाचे बळ, तेने स्थिरावली बुद्धी, निश्चळ झाली हरीचे पदी. बुद्धीला स्थिर करण्याकरता, साध्य प्राप्त करण्याकरता आपल्या जीवनामध्ये काय मिळावं तर या 3 गोष्टी सुरुवातीला सांगितलं. भाविकत्व, गोवळत्व आणि विश्वासत्व. विठाला परमार्थ हाताला लागण्याकरता या 3 गोष्टीची गरज आहे. पहिला तो काय असला पाहिजे? भाविक असला पाहिजे. आता भाविक म्हणजे नेमकं काय? आता तसं पाहिलं तर आनंदी माणूस जन्मताच भाविक आहे. जन्मता कसा आहे? भाविक आहे. ज्ञानोबराची एक ओवी आहे, स्वभावताची भजनशील, त्याच्या पूर्वार्ध आठवण मला. हा देखे मनुष्य जात सकळ स्वभावताची भजनशील, ते झाले असे केवळ माझे जिठाई. ज्ञानोबराय म्हणले माणूस जन्माला आला की त्याला ते भावना जी आहे ही भावना त्याला आणण्याची गरज नाही, तो भावना घेऊनच जन्माला येते. विठाला स्वभावताची भजनशील भाविक आहे. माणसाच्या अंतःकरणामध्ये किंवा मानवी जीवनाला 3 क्रिया विशेष करून आपल्याला पाहायला मिळतात. एक क्रियाशक्ती आहे, दुसरी भावना शक्ती आहे आणि तिसरी जी आहे ती ज्ञान शक्ती आहे. विठाला या 3 शक्त्या भगवंतानं जन्मलेल्या या माणसाला या 3 शक्त्या प्रदान केल्या. कोणत्या कोणत्या? क्रियाशक्ती, भावना शक्ती आणि ज्ञान शक्ती. क्रियेनं काहीतरी करू शकतो, ज्ञानानं काहीतरी जाणू शकतो आणि भावनेनं काहीतरी मानू शकतो. विठाला जाणणं, मानणं आणि त्याच्यावर विश्वास ठेवणं या 3 क्रिया फार महत्वाच्या आहेत. आणि त्याच्यातलं आज सुरुवातीला सांगितलं भाविक माणसाच्या जीवनामध्ये भाविकत्व येणं गरजेचं आहे. आता आपण म्हणतो ते लय भाविक आहेत. काय म्हणलो आपण? ते लय कसे भाविक आहेत. मग आहेत का नाही माहिती नाही, पण माणूस म्हणतोय. आता आम्हालाही लोक म्हणतात काय श्री पुढं काय बरोबर आहे काय म्हणतात, मग आहेत का नाही माहिती नाही अजून. विठाला विठाला लोक लावतात ह भ हो. ठीक आहे, साधी पदवी ना ह्या सुद्धा आपल्या लोकांना कमी पदवी पडायला लागल्यात. परत अजून पंताचार्य, अमुकचार्य, तमुकचार्य, लय मोठे आचार्य आणू लागले याच्यामध्ये बरं का कांबळे बाबा. पण हे ह भ माझा मुलगा एक 4-5 वर्षाचा
त्याने मला विचारलं, बाबा हे तुम्हाला ह भ प हे याचा लॉंग फॉर्म काय आहे? ते इंग्लिश स्कूलला आहे ते मला बी इंग्लिश येत नाही. ते काय म्हणलं मला, याचा नेमका अर्थ काय होतो, याचा ह चा अर्थ काय, भ चा अर्थ काय, प चा अर्थ काय. त्याला म्हणलं मी सांगतो तुला. पण ते म्हणलं, बाबा ऐका ना, या ह च्या पुढं सुद्धा एक शून्य, प च्या पुढं शून्य, भ च्या पुढं शून्य, त्याचा तरी अर्थ काय होतो. त्याला म्हणलं एक एक सांगतो, ऐक म्हणलं. त्याला म्हणलं ह भ प, ह म्हणजे हरी, भ म्हणजे भक्ती आणि प म्हणजे परायण. जो हरीच्या भक्तीमध्ये परायण आहे तो हरिभक्त. म्हणलं ही गोष्ट बरोबर आहे, पण ते शून्य कमवून दिले म्हणलं. कशा पुढं तुम्ही ऐकताय ना सगळेजण, माझ्याकडे लक्ष आहे ना. त्या ह च्या पुढं शून्य, भ च्या पुढं शून्य, प च्या पुढं शून्य. बाबा याचं कारण काय. मग मी त्याला सांगितलं, बाळा या शून्याचं कारण असं आहे, म्हणजे आम्ही ह मध्ये सुद्धा शून्य आहेत, भ मध्ये सुद्धा शून्य आहेत आणि प मध्ये सुद्धा ज्याचं त्याचं तपासा. विठाला आहे का नाही सांगता येत नाही. लोक लावतात, पण खऱ्या अर्थानं या तीन ज्या पदव्या या अंगभूत असाव्या लागतात. विठाला भाविकत्व येणं गरजेचं आहे. आणि हे भाविकत्व अंतःकरणामध्ये भावना कधी निर्माण होती, तर त्याला पुढचा शब्द सांगितला, गोवळ. गोवळ म्हणजे काय. गोवळ या शब्दाचा अर्थ होतो, गो म्हणजे इंद्रिय आणि वळ म्हणजे आकळणं. ज्यानं इंद्रियाला आकळलं तो भाविक. विठाला आणि इंद्रियाला आकळणं ही सगळ्यात कठीण गोष्ट आहे बाबा, सगळ्यात कठीण गोष्ट. तुम्ही कुणावरही विजय मिळवू शकता, जगावर तुम्ही राज्य गाजवू शकता, विजय मिळवू शकता, पण इंद्रियावर मात्र तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कधीच विजय मिळवू शकत नाही. कारण हे इंद्रिय फार सैराट आहे. इंद्रिय कसे बाबा, सैराट आहेत. मन स्थिर नाही माझी इंद्रिय धावता नावरती, सकळ खुंटाळी आयुक्ती, शांती निवृत्ती जवळी नाही. मन स्थिर नाही माझी हाती, मन स्थिर नाही माझे हाती, इंद्रिय धावता नावर, इंद्रिय धावता ना आवरती, सकळ खुंटलिया सकळ खुंटलिया युक्ती, शांती निवृत्ती शांती निवृत्ती जवळी नाही. हे इंद्रिय काय करते, शांतीलाही जवळ येऊ देत नाही. कुणाला जवळ येऊ देत नाही, शांती. आणि शांती म्हणजे सुख आहे. हा माणसाच्या जीवनाचं आता तुम्ही प्रमाण दिलं, जीवनाला दुःखाला जर कारण काय असतील तर इंद्रिय. हा फार इंद्रिय सैराट आहे. या इंद्रियानं चांगल्या चांगल्याची वाट लावली बाबा. भल्या भल्याची लावीला बट्टा, भल्या भल्याची लावीला बट्टा, बरी नव्हे थट्टा.
ब्रह्मदेव त्रैलोक्य शोधी त्याची सुद्धा बुद्धीचा कार्यक्रम लावला. थट्टेन हरविली बुद्धी. आणि पुढचा उत्तरार्ध कान पुढे ठेवून आहे का, झाली नारदाची नारदी. नारद माहिती ना तुम्हाला? नारद तिकडे पलीकडच्या कॉलनीत राहते. कोण नारद आहे? अहो सारखं नारायण नारायण म्हणते टेलर ते. पण नारायण नारायण म्हणणार सुद्धा त्याला 60 पोरं झाले. 60 कुणाला बोला ना? जो ब्रह्मचारी बाबा सारखा त्याच्याच नामस्मरणात आहे. पण त्याची सुद्धा वाट लावली कुणी बोला ना? इंद्रियानं. इंद्रियानं कुणी वाट लावली? हा, इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा, आणि नारद चुकला चाळा भजनाचा. दररोज भजन करणारा नारद, पण त्याची सुद्धा वाट लावली बघा कुणी बोला ना? इंद्रियाने. आणि नारदाची खरी जर वाट कोणी लावली असेल तर ती डोळ्यानं लावली. विठाला विठाला. डोळा इतका खराब आहे ते डोळ्यानं चांगल्या चांगल्याचं कोपाट लावलं गुरुजी कुणी डोळे. अहो एकतर माणूस एवढा मोठा होता ज्याची प्रॉपर्टी कॅल्क्युलेटर सुद्धा बंद पडतं, इतकी मोठी त्याची प्रॉपर्टी होती गुरुजी. विद्वत्ता जर म्हणता तर त्यानं लिहिलेलं स्तोत्र सांगता घेऊन सुद्धा म्हणता येत नाही. कोणतं स्तोत्र? शिवतांडव स्तोत्र. हा हा, काय नाव आहे त्याचं? शिवतांडव स्तोत्र. कुणी लिहिलं? माझ्या आजोबाने आहे का? हा, रावणाने. असं बोलत चला ना तुम्ही. रावणाने लिहिलं. रावणाने. एवढा मोठा रावण बाबा, पण बरबाद झाला. बरबाद. अहो 80,000 बायका होत्या त्याला. 80 सहस्राच्या सुंदर. सुंदर होत्या. नुसत्या हजारच नव्हत्या. कशा होत्या? सुंदर. पण या 80,000मध्ये सुद्धा एकतर एवढी सुंदर होती विश्वाच्या सौंदर्याला लाजवेल असं तिचं सौंदर्य होतं. नाव सांगितलं बाबांनी, मंदोदरी. हा, या माझी मंदोदरी मुख्य आहे का नाही? सगळ्यात मुख्य ती होती. तिचं नाव आहे मंदोदरी. बाबा एवढी सुंदर मंदोदरी असताना आणि 80,000 पत्न्या असताना थोडस जरा शब्दाकडे लक्ष द्या. या रावणाची नजर तरी सुद्धा कुणावर गेली हो? सीतामाईवर गेली, जगाच्या जगत जनानी. आणि त्याचा परिणाम असा झाला बाबा, परिणाम असा झाला रावणाच्या बाबतीमध्ये, त्याला दिवा लावायला माणूस राहिला नाही. दिवा लावायला त्याचे रांडा रांडा पोरे मारी. सोनवणे बाबा दिवा लावायला म्हणून राहिला ना. दिवा लावायला कशामुळं बोला ना? डोळ्यामुळं. फक्त डोळा एवढा खराब आहे. आणि आपण त्या डोळ्याच्या बाबतीमध्ये गाणे म्हणतो. उन आँखों का हंसना भी क्या. प्रमाण बरोबर आहे. जिन आँखों में पानी ना हो वो जवानी जवानी नहीं. जिसकी कोई कहानी ना हो
जीने मरने की किसको पड़ी, राम भजले श्याम भजले घड़ी दो घड़ी जय सिया राम. त्याच्या नका नादी लागू. राम भजले घडी दो घडी. तुम्ही जर डोळ्याच्या जर पाठीमाग जाल तर 100% बरबाद झाल्याशिवाय राहणार नाही. विठाला एवढा खराब आहे. कोण? डोळा. ते प्रल्हाद शिंदेने बी एक भक्ती घेते बघा त्याच्यात. गेला हरी पुण्या गावा पुढच तुम्ही म्हणावा, गुमे ना गोकुळात पावा. डोळा. हा, हे डोळा महत्वाचा आपल्यासाठी आहे का नाही? इतका बेकार. हा, गोवळ या शब्दावर बोलतोय मी. विठाला फक्त 2 मिनिटांमध्ये सांगतो आणि पुढे चालतो. ऐका. आपल्या गावाकडे एक वटा असते बघा. वटा. तर कोणता वटा म्हणतात? कुत्सर वटा. ऐका ना, तुमच्याकडे तेच म्हणतात आहे कुत्सर वाटा. त्या कुत्सर वाट्यावर गुरुजी सगळे तेच बसलेले असतात. कोण? संत साधू मुनी अवघे. संत साधू मुनी असतात. अहो, त्या वट्यावरले जर पोरं बघितले, सप्ताह होऊन द्यायचा का नाही होऊन द्यायचा ही आदल्या दिवशी ज्या जागेवर बैठक केली जाते त्याचं नाव कुत्सर वाटा आहे बघा. गावाची वाट लावली जाते त्या वाट्यावर बसूनच. आणि त्या वाट्यावर बसलेली जी पोरं आहेत की नाही, थोडस जरा तुकोबरायचं प्रमाण आहे म्हणून धारिष्ट करून बोलू लागलो बरं. त्याच्यावर जे बसलेले जे यंत्रणा आहे त्यांचे जर कपडे बघितले ना, कपडे आनंदाला कसे येतात, पॅन्टी. बोला ना, तुम्ही झोपले तर नाही ना सगळ्या? त्या गुडघ्यावर बरोबर सर फाटलेले पॅन्ट. आमच्या लहानपणी जर कपडे फाटले तर आमच्या आई त्याला दोरा घालायचा. आणि दोरा घालायच्या आवाक्याच्या बाहेर असेल तर त्याला हिगळ लावायची आणि म्हणायचे अरे असे फाटके कपडे घालणं म्हणजे दरिद्रीचे लक्षण. आजची आई म्हणते बाळा 5,000 काय 10,000 जाऊ पण पॅन्ट फाटकी. आणि मग बाबा आपल्यावर पाळी आली आई माझी. हा, मग तुम्ही त्याच्यावर बोली लावू लागले लाखाची. ऐक नाही. हा, असा प्रकार. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आणि ते तसले फाटके कपडे घातलेले ते पोरं त्या वाट्यावर बसतात. आता वाक्य तुमच्या कानाला वाईट वाटण पण तुकाराम महाराजांचं प्रमाण. एखादी नवीन माता माऊली जर गावाकडे आली ना टेलर, तर त्या माता माऊलीकडे ते पोर असं पाहतात. नुसतं पाहून राहत नाहीत बाबा. त्यांच्या चर्चा चालू होती. कोण म्हणलं याच्या अगोदर मी कधी पाहिली नाही. एवढंच नाही, नजरे आड होस तर पाहतात. नजरे आड. माझे शब्द नाही ते. आदरे न्याहाळी
कोणी सोये दृष्टी टाळी आणि आदरे निहाळी परस्त्रीशी. साधूच्या दर्शनाला जायचं म्हटलं तर लाज वाटते म्हणून. साधूच्या दर्शना लाजशी गवारा वेशेची आगरा पुष्पनेशी. साधूचं दर्शन करायचं म्हटलं की म्हणते मला लाज वाटते. आणि वेश्येच्या घरी काय घेऊन चाललाय बोला ना. फुलं घेऊन चाललाय. फुलं काय कारण आहे याला. फुले पाने फुल नाही म्हणले किती उदंड म्हणजे डालीच्या डाली. कुठं घेऊन चाललाय वेशेकड. आणि ब्राह्मणाला काय देऊ लागला सुपारीचं खांड सुद्धा देणार. ब्राह्मण म्हणजे देणार आहोत मळमळ पाहिला उठ खांड सुद्धा नाही म्हणजे माझ्या. इकडे यायचं म्हटलं तर नजर दडीत आहे. नजर इकडे येत नाही. पण तिकडे वाम मार्गाला जायचं म्हणलं की स्वतःहून उत्स्फूर्त होते. का तर त्याचं एकच कारण आहे. काय कारण आहे बोला ना. फक्त डोळा कारण आहे. आजच्या काल्याच्या कीर्तनातून तुम्ही एवढा डोळा जरी शिकले तरी काला सक्सेस विठाला. मी या विषयावर थोडं भर का दिलाय बाबा. सध्या परिस्थिती लयच बेकार हो. सध्या आधी त्यातली त्यात तुमचं मायावी नगर आहे. काय सिटी म्हणजे मायावी नगर. आणि या मायावी नगरीमध्ये बरेच बाप असे डोक्याला हात लावून बसले. तुमच्या डोक्याला जरा उजाड पडू दे बरं थोडा. हा डोक्याला हात लावून बसले की हे प्रभू जगन्नाथम प्रेमानंदी हे क्या हो गया. तुमच्या लक्षात आहे ना माय बापांनो. पण तुम्ही जरा थोडासा जरा लेकराकडे थोडं लक्ष द्या. विठाला परिस्थिती बाबा. कुठं चालली म्हणजे कॉलेजला. आता खरंच कॉलेजला जाते का हे बापानं आणि आईनं त्याच्याकडे काय करायला पाहिजे लक्ष द्यायला पाहिजे. कारण कधी पाय घसरल सांगता येत नाही बाबा. फक्त या इंद्रियावर आवर घालणार एकच वाङ्मय. त्या वाङ्मयाचं नाव आहे संत वाङ्मय. या संतांची विचारधारा जर या मनावर जर बिंबवली केलं तर 100% बापाला माईला रडायची वेळ येणार अजिबात नाही येणार. फक्त तुम्ही ज्ञानेश्वरीच्या दररोज नका 10 ओव्या वाचू पण एक तरी ओव्या. नका ती अनुभव काय गरज नाही. अनुभवाची गरज नाही. पण वाचाल तर वाचाल नाही तर मग परिस्थिती जवळ चालेल लय लांब नाही. आणि त्यातली त्यात आता तुमची ही मायावी नगरी म्हणलं आहे का नाही. म्हणून हे इंद्रिय इतके बेकार आहेत. त्यातली त्यात तुम्हाला म्हटलं हा डोळा सगळ्यात दुःखाला कारण जर काय असेल दृष्टी रूपी मरण.
इंद्रियाच्या द्वारे आणि लावण्य ते खरे दुःख मूळ. या दुःखाचं मूळ जर कुठून असेल तर ते हे इंद्रिय. आणि त्यातली त्यात तुम्हाला आज भर दिलाय मी ज्या विषयावर, ते इंद्रिय म्हणजे डोळा आहे. या डोळ्याच्या बाबतीमध्ये या संत परंपरेनं गुरुजी मागण्या मागितल्यात. मागण्या सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती आणि रखुमाईच्या पती सोयरिया. का मागणी मागितली असावी तुकाराम महाराजांनी? तुकाराम महाराज म्हणले, बाबा हे देवा, हे डोळा इतका बेकार आहे, यानं आतापर्यंत चांगल्या चांगल्याची वाट लावली, म्हणून मी तुला मागणी मागतोय की माझे जे डोळे आहेत हे नश्वर जगत न पाहता डोळ्यात मी घ्या